सभापती महोदय, या विधेयकावर सर्वात मोठं या विधेयकाचं एक वैशिष्ट्य आहे, यातलं शेती या संकल्पनेची व्याख्या ही अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक करण्यात आली आहे। पीक उत्पादनासोबतच आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला पशुपालन व्यवसाय करतात, कुक्कुटपालन असेल, दूध व्यवसाय असेल, मासेपालन असेल, मधमाशी पालन असेल, वन उपज संकलन उदाहरणार्थ तेंदूपत्ता, डिंक गोळा करणे इत्यादी अशा सर्व उपजीविकेच्या साधनाचा यात समावेश करण्यात आला आहे। एवढेच नाही तर शेती नसणाऱ्या परंतु शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या महिलांचा यात समावेश या विधेयकामध्ये समावेश केला आहे। त्यामुळे जमीन नसतानाही परंतु शेतीशी निगडीत कोणत्याही कामात गुंतलेल्या महिलेला महिला शेतकरी म्हणून मान्यता या विधेयकातून मिळणार आहे। सभापती महोदय, याचा अर्थ शेती व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना मग त्यांच्या नावे जमीन असो व नसो त्या महिला शेतकऱ्यांना म्हणून त्यांना आपण दर्जा महिला शेतकरी म्हणून आपण त्यांना दर्जा देण्यात येणार आहे। या विधेयकामध्ये केलेली महिला शेतकऱ्यांची व्याख्या ही शेती क्षेत्रातील महिलांच्या प्रत्येक योगदानाला एक न्याय देणारी राहणार आहे।